या वर्षी मार्गशीर्ष महिना भक्तांसाठी एकदम विशेष आहे. कारण यावेळी येणारा गुरुवार आणि दत्त जयंतीला तयार होणारा शुभ योग दोन्ही मिळून एक अनोखी ऊर्जा निर्माण करत आहे. मार्गशीर्ष महिना म्हणजे स्वच्छता, देवपूजा, धनलाभ आणि आपल्या जीवनातील अडथळे दूर होण्याचा काळ. पण यावेळच्या गुरुवारात काहीतरी वेगळंच आहे, कारण हा दिवस दत्तात्रयांच्या जन्म ऊर्जेला जोडून जातोय. पवित्र महिना, पवित्र गुरुवार आणि त्यातच दत्त जयंतीची दिव्य शक्ती, असं संयोजन वारंवार येत नाही. मार्गशीर्षात गुरूंची कृपा आपल्यावर सहज राहते, पण दत्त जयंती जवळ आल्यावर वातावरणात दत्त शक्ती प्रचंड प्रबळ होते. साध्या उपासनेला हे अनेक पटीने जास्त फळ मिळतं. म्हणूनच हा संयोग भक्तांसाठी सुवर्ण संधी मानला जातो. या दिवशी केलेली प्रार्थना, सेवा, दान, जप हे सर्व 11 पटीने फलदायी ठरतं. हे सर्व 11 पट फलदायी होत असतं असं मानलं जातं. या शुभ संयोगात 3 गोष्टी मनापासून केल्या तर जीवनातील मार्ग एकदम स्वच्छ आणि शांत होतो. पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठता श्री गुरु दत्तात्रय यांचं नामस्मरण करा. नाव उच्चारलं तरी मनातील नकारात्मकता क्षणात दूर होते. दुसरी गोष्ट म्हणजे दीपसेवा. गुरुवारच्या संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा आणि दिव्याजवळ एक छोटी प्रार्थना करा. माझ्या घरात प्रकाश आणि माझ्या मनात शांती आणा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक निरागस भक्तिपूर्ण जप, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे मंत्र म्हणजे गुरुदत्तांच्या पायाशी अर्पण केलेला एक छोटासा फुलांचा गुच्छ. अनेकांकडे प्रश्न असतो, या दिवशी का एवढी विशेष ऊर्जा तयार होते? कारण गुरुग्रहाची शांती, सौम्य कृपाळू ऊर्जा आणि दत्त अवतारांची शक्ती ही दोन्ही एकत्र येणं दुर्मिळ आहे. मनातील भीती, चिंता, अडथळे, अडकलेली कामे हे सर्व मार्गी लागतात. जीवनात नवीन मार्ग निर्माण होतात. काही जण सांगतात की या दिवशी प्रार्थना केल्यावर त्यांना अनपेक्षित मदत मिळाली, तर काहींना घरात शांतता जाणवली, काहींचं आर्थिक स्थैर्य वाढू लागले. हे सर्व मनावर परिणाम करणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळे. हा मार्गशीर्ष गुरुवार आणि दत्त जयंतीचा शुभ योग तुमच्यासाठी एक निमंत्रण आहे. प्रार्थना करा, जप करा, सेवेत काही क्षण द्या आणि दिव्य शक्तीचं तुमच्या जीवनात स्वागत करा. ही माहिती शक्य तितक्या भक्तांपर्यंत पोहोचवावी म्हणून हा व्हिडिओ शेअर करा. जय गुरुदेव दत्त, जय श्री दत्त.